शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता. चाकणकरांसह शिवनिका संस्थांच्या 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा. सूत्रांची माहिती, आजारपणाचं कारण देत चौकशी टाळल्याची माहिती. मोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर सिरी ॲपशी बोलत असल्याचं तपासातून समोर. भक्तांच्या आउटडोअर व्हिजिटसाठी मोंदू खरात 5 लाख रुपये घ्यायचा. जो भक्त जास्त पैसे देईल त्याच्यासोबत खरात व्हिजिटसाठी जायचा. एसआयटी तपासात माहिती उघड. मोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये पत्नीच्या नावे रो हाऊसची खरेदी. सीएकडे एवढी संपत्ती आली कुठून याची चर्चा. मोंदू खरातला नाशिकच्या हॉटेलमध्ये भेटले नाही. गर्दीत कुणी भेटलं असेल तर मला माहिती नाही. तृप्ती देसाईंकडे पुरावे असतील तर दाखवावे. नीलम गोऱ्हे यांनी आरोप फेटाळले. नीलम गोऱ्हे खोटं बोलतायत. वेळ आल्यावर साक्षीदार उभा करणार. तृप्ती देसाई आरोपांवर ठाम. मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी मोंदू खरातची भेट घेतल्याचा देसाईंचा दावा. दीपक केसरकरांवर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त. खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, या केसरकरांच्या वक्तव्यावर नेत्यांची नाराजी. सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी विमान दुर्घटना टळली. दिल्लीहून शिर्डीला येणारं इंडिगोचं विमान भरकटलं. सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग. रडारनुसार सिग्नल गायब झाल्याचं चित्र. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूरमध्ये गो गॅस पाठोपाठ प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंपही बंद. युद्धाचा एलपीजी पुरवठ्यावर परिणाम. तर कोल्हापूर शहरातील एलपीजीचे दोन्ही प्रमुख पंप बंद. सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर. भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयाची नोटीस. मराठी भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत 7 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश. मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून मानहानीचा दावा. मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे. पहिल्यांदाच मुंबई महापालिकेचं आयुक्तपद महिलेकडे. अश्विनी भिडे आज आयुक्तपदाची सूत्र स्वीकारणार. मुंबई शहर आणि उपनगरातील वीज ग्राहकांना दिलासा. बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरच्या दरात उद्यापासून कपात होणार. वीज प्रति युनिट 1 रुपयांनी स्वस्त होणार. नैसर्गिक आपत्ती आणि युद्धस्थितीमुळे शेतकरी दुहेरी संकटात. पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांवर माल फुकट देण्याची वेळ. महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट. पुण्यासह धुळे, वाशिम, सिन्नर, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.